मुंबईच्या ओशिवरात सध्या खळबळ माजली आहे, कारण इथल्या फर्निचर मार्केटला आज आग लागलेली आहे। मी सध्या फर्निचर मार्केट परिसरामध्ये आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता की जवळपास 150 ते 200च्या वर या ठिकाणी फर्निचरची दुकान आहेत आणि जवळपास 10 ते 15 दुकानांना आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। जे फर्निचरचं सामान आहे ते सगळं रस्त्यावर आणून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। फायर ब्रिगेडच्या जवळपास 10 ते 12 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी करत आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी आपण पाहतोय की फायर हायड्रंट या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत, वॉटर कॅनन मागवण्यात आलेले आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे जे प्रयत्न आहेत ते सुद्धा आता केले जात आहेत। आणि त्यामुळे नेमकी आता ही आग कधीपर्यंत आटोक्यात आणणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आग लागण्याचं जे नेमकं कारण आहे ते अद्यापही कळू शकलेलं नाहीये, पण त्या नंतर जी धावपळ या ठिकाणी सुरू झाली आग लागल्यानंतरची ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व दुकानं जी आहेत ती बाधित झालेली आहेत आणि दुकानदार जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत। बघा, ही माझी सगळी माझा कॅमेरामॅन अमित शिगवणला देखील सांगेल की ही सगळी दृश्य आपण दाखवावी, जेणेकरून लक्षात येईल की कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईच्या जोगेश्वरी इथल्या फर्निचर मार्केटच्या बाहेर आहे। कारण जे 2 सर्व्हिस रोड होते ते पूर्णपणे आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे नेमकी आता भूमिका फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांची काय असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मोठी आग आहे आणि या आगीला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। तर आपण पाहतोय की जवळपास 1 ते 1.5 तास झालेला आहे आग लागून आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे जे प्रयत्न आहेत ते सुद्धा आता सुरू झालेले आहेत। ही आग नेमकी कधी विझणार आहे याची सगळे वाट पाहत आहेत। मोठं फर्निचर मार्केट आहे आणि एक राष्ट्रीय दर्जाचं फर्निचर मार्केट या ठिकाणी आहे। सागवानच्या ज्या फर्निचरच्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी मिळतात आणि हेच कारण आहे की ज्यावेळी आग लागली त्यावेळी हाहाकार माजला आणि या संपूर्ण परिसरामध्ये दहशत निर्माण झाली। फायर ब्रिगेडच्या जवानांना बोलवण्यात आलं, पोलीस प्रशासनाला प्राचारण करण्यात आलं, महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आणि आता आगीवर नियंत्रण मिळवण्याचे जे प्रयत्न आहेत ते पूर्णपणे केले जात आहेत। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।